आज आम्ही महाराष्ट्रामधील प्रसिद्ध सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या गावामध्ये आलो आहोत। परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरवल्या जाणाऱ्या 78व्या हिंदकेसरी बैलगाडा शर्यत या मैदानात आलो आहोत। हा खेळ खरं तर एक जिद्द, साहसी आणि शेतकरी परंपरा यावर आहे। यामध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त बैलगाडा यामध्ये भाग घेत असतात। तब्बल 7 ते 8 लाख लोक पाहण्यासाठी येत असतात। तर आज हा क्षण अनुभवायला आपण सुरुवात करू। ही डोंगरावरची जी बघताय तुम्ही वरती बसलेले हिंदकेसरी म्हणून मैदान आहे आणि या हिंदकेसरी मैदानात पुसेगावचं नामांकित मैदान आहे। ह्या मैदानात जी गर्दी बघताय ही मला वाटत नाही कुठल्या दुसऱ्या मैदानात महाराष्ट्रामध्ये होत असेल। तर ही गर्दी बघून खरं डोळ्याचं पारणं फिटलं एवढी गर्दी, आणि फक्त ती कशासाठी? बैलगाडा शर्यत बघायसाठी। बैलगाडा शर्यत ही ॲक्च्युली बऱ्याच पारंपरिक सण मानला जातो शर्यतीला, आणि या सणासारखंच या गावानं सेलिब्रेट करतं त्याला। ही शर्यत जी आहे पुसेगावची शर्यत ही मानाची शर्यत म्हणलं जातं महाराष्ट्रामधली, आणि महाराष्ट्रामधली ज्याच्या बैलाच्या अंगावरती गुलाल पडेल त्याचं महाराष्ट्रामध्ये एकदम नावलौकिक होतं, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात त्या बैलाचं नाव होतं। तर हीच ते मैदान आहे पुसेगावचं ऐतिहासिक मैदान। त्या ऐतिहासिक मैदानात आज आपल्याला क्षण भेटला की डॉक्युमेंटरी करायचा, त्या संदर्भात आपण इथं आलो। बैलगाडा म्हणलं तर बैलगाडीची पंढरी मानलं जातं। तर तुम्हाला याचा आनंद वाटतो का कसं वाटतं? काय आम्हाला आनंद वाटतो। बाकीची माहिती आमची दीपक जाधव देतील तुम्हाला। तुझं काय नाव? परत अविनाश शिंदे। का आला इथं पुसेगावमध्ये? मला मथुरला बघायचं होता, आणि मथुरचा जो जिंकण्याचा म्हणजे धावण्याचा वेग आहे तो पण बघायचा होता, आणि तो आलाय का नाही ते पण मला बघायचं। बघितला का तू? बघितला। आलाय का? आलाय। पळाला का तू? पळाला। कसा पळाला? छान, खूप छान पळाला तो। आला का? नंबर आला का त्याचा? आला। आता हे जे आहेत कुठून आला तुम्ही म्हणले? नागपूर जिल्हा, तहसील सावनेर, नागपूर जिल्हा, नागपूर। नागपूर कुठं, सातारा जिल्हा कुठं, पुसेगाव कुठं? म्हणजे नागपूरपासून माणसं बघायला आली. का पुसेगावच्या मैदानात तुम्ही यावंसं वाटलं, का बघावंसं वाटलं तुम्हाला? आमच्याकडे शंकरपट होतात, हां, तर हे एका दमाने अशी 10 जोड्या धावत नाही, एक जोडी धावते, तर म्हणून म्हटलं चला आपण बी बघावं। आम्ही इकडे महाराष्ट्र दर्शनला आलो होतो, बरं, जी आपलं पुणे, जेजुरी आलो तिकडून। आता हे पुसेगावला इथं बघू, आणि नंतर गोवा। आवडतं हे पण आवडतात ना आम्हाला। बैल आवडतात? बैल आवडतात ना, म्हणजे बघण्यासाठी मुक्काम करणार मुक्काम। हो, पुसेगावमध्ये? पुसेगावला। मथुर। मथुर? तिघं पण मथुरसाठी? बापरे, लय जिवलग फॅन आहे तुम्ही मथुरचं। का बरं मथुर का आवडतं तुला? काय मथुरमध्ये काय असं आवडतं तुला? तो पब्लिकचा बिताड आहे, आणि त्याचा मालक चांगला आहे, हां, आणि तो सगळ्यांचा आवडता बैल आहे। सगळ्यांचा आवडता बैल आहे। बरं, बैलगाडा म्हणलं की पहिलं महाराष्ट्रामध्ये नाव येतं पुसेगाव, आणि पुसेगावला बैलगाडाची पंढरी म्हटलं जातं। तर तुम्हाला ह्याचा कुठंतरी पुसेगावमध्ये राहतं याचा आनंद वाटत नाही का? काय याचा आम्हाला आनंद सुद्धा वाटतोय आणि स्वाभिमान बी वाटतोय। हे 78 वर्ष असल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत भरलेली आहे। जवळजवळ 7 ते 8 लाख पब्लिक सुद्धा आज इथे उपस्थित राहून आपले बघण्याचा आनंद घेत असतं। आणि आत्ताशी गट क्रमांक 61 चालू झालेला आहे, आणि दिवसासहित फायनल करण्याचा आमचा सर्वांचा माणूस आहे। नाही, आता तुम्ही जसं सांगितलं की 7 ते 8 लाख पब्लिक एवढं आहे, मग पब्लिक एवढं दिवसभरात मॅनेज कसं करता तुम्ही? काय होतं, पब्लिक येतं, काय बघतं, काय जातं, जशी जागा मिळेल अशा बसत असतं। कुठं उजव्या साईडला, डाव्या साईडला सुद्धा भरपूर तुम्ही बघता इकडे। तिकडे बऱ्यापैकी पब्लिक आहे, आणि आत्ताशीच पब्लिक चालू झालंय। साधारण दुपारी 2 ते 3 नंतर फुल पब्लिक चालू। कसा आनंद होतोय बैलानं गट पास केल्या? नाही, या मैदानात गट पास पहिला एवढंच लय झालं आमच्यासाठी। आईला या मैदानात बैली गट काढायसाठी किती वर्ष लागतात मागं, पण आपल्याला पहिल्याच वर्षी आपण आणून गट पास खायला वासरानं लय झालं। दुसरंही वासर आपलं आत्ताशी, पण इकडे फाट म्हणून ओळखतात। तर बैलगाडाच्या ह्या फाटीबद्दल थोडंसं सांगा मला। ही आमची पारंपरिक पद्धत आहे फाटी म्हणून। ही महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त 78 वर्ष चालू आहे, आणि ही जी पारंपरिक मैदान आमचं आहे, ही महाराष्ट्रातलं पहिलं मैदान आहे। आणि सेवागिरी महाराज म्हणलं की जिंकण्याची एक चुरस लागलेली असते, आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद म्हणलं की त्याला अख्ख्या महाराष्ट्रामधून प्रतिसाद भेटतो। मग तुम्ही याच्याकडे कसं बघताय बैलांबाबतीत? बैलांच्या बाबतीत म्हणजे कसं माहिती आहे का, मुका प्राणी आहे, आणि शर्यत पळवते ती का नाही, पळवते ती पारंपरिक झाली।
पहिल्या जुन्या गाड्या मोठ्या बैलगाड्या होत्या, आता ह्या लहान निघालेल्या आहेत. आता ना मला थोडंसं ह्या रेषीबद्दल सांगा तुम्ही. आता हितपर्यंत ही रेषी ती ठीक आहे, मग हितपर्यंत बैल आला, मग इथं 1 नंबरला आला, 2ला आला, 3ला आला, कसं जिंकतं कसं काय? त्या फाटीचे नंबर आहेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, अशा 10-11 फाट्या असते त्या, 1000 फूट अंतर, आणि ही निकाल रेषा याला म्हणायचं. याला निकाल रेषा म्हणतात. हा, निकाल आणि रेषा. तिकडून ती सुटणीची रेषा. तुम्ही किती वर्षापासून बघताय ही बैलगाडी शर्यत? मला जवळजवळ 10-12 वर्षाचा असल्यापासून, लहान असल्यापासून. आणि मग तुमच्यापासून कुठं ना कुठं तुमच्या घरातल्या लोकांना पण वारसा लागला असेल, मग त्यांच्याकडे बघून तुम्हाला कसं वाटतंय काय? नाही ऐका की, आता घराचा वारसा म्हणण्यापेक्षा काय पारंपरिक आहे. आमचे सगळे लहान मोठा आहेत, पोरड चुरळ हे सगळे जातात. आता तुम्हाला घरी कोणीच गावणार नाही. हा, आता आमची घरी कोणच गावणार नाही. स्वयंपूर्तीने गावातले तरुण स्वयंपूर्तीने हे अड्ड्याचं नियोजन करतात. पुसेगाव हिंद केसरीमध्ये जो पहिला नंबर येतो तो अख्ख्या महाराष्ट्रात नाही, भारतामध्ये नाव काढतो तो. पाठीमागं बघा, गर्दी फक्त बघा तुम्ही. ही एका नंदीला बघायसाठी गर्दी आहे एवढी, आणि तो महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा नंदी मानला होता, तो म्हणजे मथुर 1001. तर आपण त्याचं पण रूप दाखवूया आपल्या ऑडियन्सला. एक मिनिट, किती शांत संयमी उभा आहे, आणि हे बाकीची लोक फक्त त्याचं रूप बघायसाठी आले तेवढी सगळी. काय मथुरबद्दल काय विचारायचं सांगता? तो काय मथुर मुंबईचा बादशाहच आहे. हा. त्याचं काय म्हणजे बोलायचं काय जागाच नाही. पण मी आता बघतोय तिकडे बाकीची एवढी पंचक्रोशीतले बैल आल्यात, तिथं एका पण गाड्यापाशी एवढी गर्दी नव्हती. मथुरची इथं आल्यापासून गोळखात थांबलाय. काय एवढं का कसं? म्हणजे जो गाड्यात असा किंग आहे की त्या बैलासारखं असं त्याच्या वयाचा आतापर्यंत बैल झालाच नाही आणि होणार पण नाही. तुम्हाला काय दिसतं लक्ष्या आणि त्याच्यानंतर आम्ही मथुरमध्ये काय दिसतं असं तुम्हाला? मथुर म्हणजे त्याच्यात बघितलं की डोळं पाडणं फार झालं. आता मी पण बघतोय ते शांत संयमी, आणि सगळी फोटो काढायला येतात ते, म्हणजे सेल्फी पॉईंट झाल्यासारखं आहे मथुर तो सांगतो काय राहुल भाई यांच्यापाशी असा इथनं पुढं पण होतो का नाही नो गॅरंटी. पण ह्यो बैल असा आहे की त्या बैलांना वर्ष एवढं गाजवलं आहे. बिनजोडला पण आणि आता 3 केस म्हणजे मैदानात सांगली सातारा ह्या भागात 1 नंबरलाच आता सध्या आहे. आणि इथं पंचकृषीतले मैदान, म्हणजे आता तुम्ही जसं म्हटला की गट पास काढला एवढं तरी बरं लय आहे, झालं. जिंकण्याचं हो, लांब लांब. पण ह्या सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद किती बैलांना लागतो? हो, आशीर्वाद तरी ज्याचं नशीब आहे ना, ते बैल इथं नक्की राहतोच. आता आमची गाडी पब्लिकला होती, हा. आम्ही म्हणलं आमची गाडी राहणार हा. नाही, आम्ही येणार नव्हतो. पण पोरं म्हणले आपण वगैरे महाराजांच्या आशीर्वादानं जायचं, होईल ते होईल, आणि गाडी राहिली आमची. यात लय झालं आमचं. तर या छकड्याच्या ड्रायव्हरला, या बैलाच्या ड्रायव्हरला आपण चर्चा करू. या कोण आहे ड्रायव्हर? बसा इथं. काय नाव तुमचं? कसं काय ड्रायव्हर कसं काय झाला? आम्ही 4 व्हीलर ड्रायव्हर बघतो, 2 व्हीलर ड्रायव्हर बघतो, तुम्ही बैलगाडा ड्रायव्हर कसं काय झाला? नाही, लहानपणापासून आवड होती. बरं, लहानपणापासून. हा. गाव कुठलं? आपलं बुधालेवाडी. बुधालेवाडी. पुशेगाव. हा. म्हणजे इथं मैदान बघून हीच करायचं डोक्यात आलं. नाही, मोठ्या ड्रायव्हरांचं मागं बघून शिकलो, आणि त्यात आपलं म्हणजे समा ड्रायव्हर ओढूचं हा. त्यांनी मार्गदर्शन चांगलं देतात. बरं, आता तुम्ही कुठलं बैल पळवता? मी आता चांगली तर संभाजीनगरची, मुंबईची बैल असतात माझ्याकडे. आता ह्यो सासवडचा हौश आहे, ह्यो हाणतो. बरं, सासवडचा हौश आहे तुमचा. हे जरा वेगळं असेल, तुमचा आवडता ड्रायव्हर कोण? आमचा आवडता ड्रायव्हर, आम्ही आता मस्त मोठी ड्रायव्हर आहेत सगळी, पण आमचा आवडता ड्रायव्हर जो आम्हाला मार्गदर्शन करतो, शिवतरचे समा ड्रायव्हर, हां. त्यांनाच आम्ही आपलं तोच आमचा आवडता ड्रायव्हर. किती महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यतमध्ये त्यांचा कुठला आवडता बैल होता, आणि त्यांना कुठल्या बैलाची गाडी मारली होती? त्यांनी घरणीच्या राजाची गाडी मारलेली कोकणात कोकणात 2 नंबर केला. आम्ही पुसेगावचे पण घरणिकीचा राजा नाव ऐकून होतं. हा, तेव्हा 1 नंबर केलता घरणिकीनं. तेव्हा घरणिकी चांगला टॉपला पळत होता. तेव्हा समा ड्रायव्हरनं घरच्या गाडीवर घरणिकी मारला सेमीला. आम्ही भरपूर टीव्हीला बघत असतो की, आणि माझं पण जवळच गाव आहे, माझं पण पलटण गाव आहे. मी लहानपणापासून ऐकत आलो की पुसेगावचं मैदान म्हणजे लय मोठं आहे, आणि पुसेगावचं ज्याचं अंगावर गुलाल पडेल त्याचं अख्ख्या भारतात नाव होतं. नाव होतं, बरोबर आहे. वर्षभर तो बैल ह्याच्यात राहिला, गुलालात राहिला. पुण्यस्मरणानिमित्त हे 78 वर्ष, आणि इथं बैलगाडा शर्यत भरवली जाते. मग हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान मानलं जातं.
तर ह्या महाराष्ट्रातला मान तुम्हाला भेटतो, मग तुम्हाला गावकऱ्यांना आनंद किंवा इकडे सगळं एकजुटीनं गाव सगळं सोबत 18 पगड जातीचे मिळून इथं काम करतात, मग तुम्हाला याचा आनंद नाही वाटत? महाराष्ट्रातलं असं मैदान आहे तर महाराष्ट्रातलं म्हणजे हिंदुस्थानातलं एक नंबर मानाचं हिंद केसरी मैदान म्हणलं जातं. आणि म्हणजे गावातले सगळं गटतट बाजूला, सगळं राजकारण बाजूला ठेवून सगळेजण यात्रेमध्ये आनंदानं, म्हणजे लहान मुलापासून ज्येष्ठ, लहान मुलापासून ज्येष्ठ वयाच्यापर्यंत सगळी एकजुटीनं सगळं नियोजन व्यवस्थित करते. पंचकृषी आता ही जागा दिली ना, ही कडगुणकर ग्रामस्थांनी दिलेली आहे. अक्षरशः म्हणजे पिकं आल्यासारखी पिकं होती, ती पिकं काढून ग्राउंड उपलब्ध करून दिली सेवागिरी अजून एक मला म्हणायचं की आता ही शर्यत होती, शर्यतीमध्ये लय मोठे मोठे बैल येतात, नामांकित महाराष्ट्रामधले बैल येतात, मग या पुसेगावच्या मैदानाला गालबोट कुठं लागलेलं आठवतंय का तुम्हाला? नाही, कधीच नाही. आतापर्यंत कधीही गालबोट लागलेलं नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं व्यवस्थित कसं पार पाडता येईल, अगदी देवस्थान ट्रस्ट असेल, चेअरमन, मठाधिपती यांच्यापासून ते पूर्ण गाव सगळ्यांनी व्यवस्थित पार पडलं. जा आतापर्यंत कधी गालबोट लागलेलं नाही, आता ही बैलगाडीचं तुम्ही जे करताय का नाही, म्हणजे हे किती दिवसापासून चाललेलं असतं कामकाज? हे जवळजवळ एक महिना ते 1.5 महिन्यापासून आधीपासून सगळी सुरुवात चालू असते. तुमच्या आवडीचा बैल कुठला आहे? आता सगळेच बैल तसे एखाद्याचं नाव घेतलं तर दुसऱ्याला वाटणार आमचं, सगळेच बैल ना आमच्या. गावातला एक असेल की तुमच्या गावातला आमच्या गावातले 5-6 बैल आहे ती, पण ह्याच्या मागं बी एक सुंदर नावाचं आज कमीत कमी सुंदर बैल माग आमच्यात होऊन गेलाय. तर तो 3 वेळा म्हणजे किती जिंकले ते, बरीच मैदानं जिंकली की ज्याची फेरीच नाही. 400 फायनल त्याच्या नाव होती, 1 नंबरची. आणि मी असं ऐकलंय की या पुसेगावच्या मैदानात जो युट्यूबर येतो त्याचं कल्याण होतं, तरी खरं आहे का? 100% आता तुम्हाला उदाहरण सांगतो. मागच्या वेळी आम्ही ज्या ड्रोनचं काम दिलं होतं, 1च वर्ष झालं, 8,000 फॉलोवर होते त्याचे. तो आता कमीत कमी 70,000च्या वरती फॉलोवर आहेत एका वर्षात. आणि वर्षभर त्याला काम मिळतं, आणि ज्या बैल बी इथं 1 नंबर करतो ना, त्याची कोटीत बोली लागते. ही या मैदानाचं वैशिष्ट्य. पुसेगाव हिंद केसरीमध्ये गटपास झालेली गाडा मालक आज आपल्यासोबत आहेत. तर नाव काय दादा तुमचं? प्रवीण माने. प्रवीण माने. कुठून आला तुम्ही? आम्ही कडेगाव, उपाळे वांगी गाव आमचं, म्हणजे सांगली जिल्ह्यात आहे? सांगली जिल्ह्यात आहे. बरं. आणि ही बैलगाड्याची आवड कुठून लागली किंवा काय? बैलगाडीची आवड 2003 पासून आहे मला. 2003 पासून? 2003 बंदीच्या काळापासून ही बैलगाडीची आवड आहे. बरं. हां, तेव्हापासून हा नाद आहे मला. एवढं का बरं? आवड काय, कशाची? लहानपणापासूनच आवड आहे ती. म्हणजे वडिलांनी लावली का तुम्हाला? नाही, मला लागली, माझ्या चुलत भावामुळे लागली. हां. आणि तेव्हापासून अजून मी त्या नादात आहे. काय बैलावरचं जे प्रेम आहे तुमचं बघून तुम्हाला काय वाटतं? बैल म्हणजे काय तुमच्यासाठी? काय खूप प्रेम आहे बैल म्हणलं आणि बैलगाड्या म्हणलं की मला ती म्हणजे म्हणतात का नाही, आवड जी असते ना, एकच नाद आपल्याला की बैलगाडी शर्यत. आणि ही आवड आजकालच्या प्रत्येक मुलांनी लागलेली आहे. हो, भरपूर. आता मी बघाशी चर्चा करत होतो ना, 6वीतला 7वीतला होता त्याचा बैलाचे फॅन बिन नाही का, माझा हा फॅन आहे, मी तो फॅन आहे, असं. हो. आणि स्वतःच्या घरचं बैल लहानाचा मोठा करून पळवणं ह्याच्यात मजा वेगळीच असते. ही तुमचा स्वतःचा बैल लहान? हे आपण विकत घेतलेला आहे. सरडू म्हणून गाव आहे आपल्या शिराळा साईडला. तिथं माझा मित्र अमर जाधव, तो पोलीसमध्ये आहे आणि मी पण पोलीसमध्ये आहे. आम्ही दोघं पण पोलीसमध्ये आहे. आज रजा टाकून स्पेशली हिंदी केसरी मैदानासाठी आलेलो आहे. काय तुमच्या बैलाचं नाव काय? गब्बर म्हणून बैलाचं नाव. गब्बर. तुमच्यासारखाच आहे? हो. गब्बर का नामी गब्बर? हा. आणि दोघात वासरू आहे ते आमच्या पोलिसांच्यात. हा. त्यातून हे वासरू तिकडे घेतलेले आहे. कितव्या गटात पळाला? आता 10व्या गटात पळालो आपण बघा. 10व्या सकाळी. पवन म्हणून बैल आपला जालना साईडचा पवन, आणि पवन आणि गब्बर पळाले. 2 गाड्या बाद झाल्या, पलीकडे 3री गाडी बाद झाली, पलीकडे 3 गाड्या आणि अलीकडे 1 गाडी, अशी 4 गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते. होतोय सेमी साडी पात्र, सुंदर अशी गाडी आणि सुंदर अशी लढत चालू आहे. सुद्धा शर्यत झाली, पण पुसेगावचं हिंद केसरी मैदान बघण्यासाठी हे लोक कुठून आले त्यांच्याकडनं जाणून घेऊ. कुठून आला तुम्ही? आम्ही सिंधुदुर्गवरून आलोय. हां, कुडाळ. बरं, सिंधुदुर्गात अशी बैलगाडी बघायला भेटत नाही शक्यतो. तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये किंवा अशा ठिकाणी बघायला भेटते. पण तुम्हाला काय वाटलं की बाबा इकडे बैलगाडा बघायसाठी यावं किंवा काय, असं काय वैशिष्ट्य? इकडचं नियोजन एकदम सुंदर आहे. इकडचे बैल मालक सर्व एकदम सुंदर आहेत. ओके. कुठला बैल आवडतो तुम्हाला? मथुर, सर्जा, बकासूर, घरणिकीचा राजा आणि हरण्या. अरे एवढं? सगळेच सर्वच बैल आवडतात. तर ह्या बैलाची जात जी आहे ही कुठली जात आहे? पहिले तर
खिलार आणि खिलार जातीला हा वळूची पैदास. वळूची पैदास आहे. आता ही खिल्लार जात आहे. आता ह्या खिल्लार जातीच्या पाठीमागं किती खर्च येतो एका बैलाला घडवायला? बैलाला काढवायला भरपूर खर्च येतो, तरी अंदाजे तरी महिन्याला 10,000 रुपये. नाही खरंच. आणि हे बघतोय ना मी, महाराष्ट्रामधलं सगळ्यात हिंदकेसरी म्हणल्यानंतर ना महाराष्ट्रातलं सर्वप्रथम नाव येतं पुसेगावचं. आणि पुसेगावचं या भारतात जे नाव झाले ना हे फक्त ग्रामस्थांमुळे झाले आणि सेवागिरी महाराजांच्या पुण्याईने झाले. तर ही असंच पुढं पण कामकाज चालू राहू द्या आणि बैलाचं मान तुमच्या गावाला भेटत राहू द्या. तुमच्या गावातनं पण 100% बैल एखादा अजून घडावा. 100% पळतात आता आमच्यातली अजून बैल आणि आहेत बैल पण आता कसं झालंय 1100 गाड्या पळायला. 1100 गाडी पळायला आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो कुठनं पळाय हे आम्हाला अजून आता ही बैल 1100 गाडी असून प्रत्येकाची सिंगल पावती आहे. डबल पावती घेतली असती ना 2-2.5 हजार गाडी झाली असते. बापरे. तुम्ही जसं म्हणलं की बैला शर्यतीला आणावं लागतं, ह्या बैलाच्या पाठीमागं कहाणी जी आहे ती काय दडलेली आणि एका बैलाला शर्यतीला आणण्या पाठीमागं किती कष्ट लागतात? या भरपूर कष्ट लागतं. काय होतं, आपल्याला जसं बाकीच्यांना कसं वाटतं ना आपला पण बैल जास्त पळावा किंवा गुलाल मिळावा ही अपेक्षा असते प्रत्येकाची. बरं. त्या हिशोबानं आम्ही पण खूप कष्ट घेतो. बैलामागं जवळजवळ 10-12 जण जर असते तीच त्यांचा पण सगळं खर्च बघावा लागतो. आता ही बैलाचं म्हणजे ही बैलगाडीची वैशिष्ट्य आहे. आम्ही बाकीच्या ठिकाणी बघतो की मोकळे बैल पळवतात नाही का? घाट असतो. ही फाटी पद्धत म्हणते त्याला. प्रत्येक ट्रॅक म्हणजे ज्यानं त्यानं आपल्या ट्रॅकमधनं फाटीतनंच पळायचं. जर गाडीनं तास बदललं किंवा ह्या ट्रॅकमधनं ट्रॅक गेला तर ती गाडी बादरली जाते. ओके. म्हणजे शिस्तबद्ध गाडी सगळं वाढून आली आणि इथं थोडंसं एवढ्यासाठी म्हणजे लॉबी टच झाली गाडीला त्यांनी निर्णय दिला. मुळात हा खेळ आहे ना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा खेळ आहे. जसं सिटीत तुमचा घाट खेळला जातो किंवा बैल मोठ्या लोकांचे मैदान वेगळी आणि आपल्या हे ग्रामीण भागातली इकडची मैदान. मग ह्या बैलाच्या ड्रायव्हर असेल किंवा ह्या बैलाच्या पाठीमागे जी लोक असतील त्याला बांधणे असेल, छकड्यावर बसवणं असेल, ह्यांना पण काही मानधन द्यावं लागतं का काय? नाही, कसं होतं, नादच असा आहे की पैशासाठी कोणी येत नाही. ओके. ह्याला महत्वाचं म्हणजे आपला बैल गुलालात कसा राहील ही बघितलं जातं. नाद म्हणजे काय हो? मी नाद म्हणजे काय? जसं की आपल्याला कसं क्रिकेटचा नाद लागतो की बाबा नाही काय कसं असतं क्रिकेट खेळल्याशिवाय जमतच नाही, तसं बैलाचं असं की आम्हाला शर्यती हा म्हणजे आमचा नादच आहे. बैलावरती तुमचं प्रेम किती आणि बैल म्हणजे तुमच्यासाठी काय? बैल म्हणजे माझ्यासाठी जीवच आहे. का जीव? कसं आहे, आपण एवढं करतोय म्हणजे बैल पण आपल्यासाठी तेवढं करतोच. बरोबर. तुमचं जेवढं कष्ट बैलावे तेवढं बैल तुम्हाला यश देणारच. आवर्जून एक गोष्ट विचारायची की ज्यावेळेस बैलगाडी बंद झाली होती त्यावेळेस गावकऱ्यांच्या मनामध्ये काय दुविधा मनस्थिती होती? बरीच दुविधा. बऱ्याच वेळा असं झालं होतं की चेअरमन आमचं बंधुराज झालं आणि एकाच दिवसाची परवानगी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी कॅन्सल झाली. सुप्रीम कोर्टाची बंदी होती. त्यावेळी निकाल झाला, आम्हाला परवानगी मिळाली. शनिवार होता, रविवार होता. रविवारी अचानक एका रात्रीत आमच्या गावानं अड्डा घेतला होता आणि सोमवारी परत त्याच्या गोष्टी आला. एकच अड्डा झाला होता सेवागिरी महाराज. हो, सुद्धा अपवाद होता. सुद्धा अपवाद मैदान थोडंसं झालं जास्त. तुमच्या डोळ्यासमोर घाटामध्ये घडलेली घटना कुठली की जी कधीच विसरू शकत नाही? म्हणजे असं ऍक्सिडेंट झालं का? हा, समा ड्रायव्हर पडलेलं गाडीवर. समा ड्रायव्हर गाडी गुरु माझा गाडीवरून पडलेला. असं बघितलं की मालक बैल पकडा गेली पण त्यांना उचला गेली नाहीत. मस्त आम्ही काय की जॉकी टॉपच्या गाड्या हाणतो. आता सचिन माझा बाजी पोहतो त्यांची गाडी ते हाणतात पण ती पडलं तेव्हा त्यांना कोण उचला गेलं ना. बापरे. हा, म्हणजे ते म्हणजे असं वाटतं की समाडावर म्हणतात बघा आर्यन पैसे देत नाहीत पडले. मग ड्रायव्हर बैल पकडाय मालका करतात, बैल पकडा देतो. बैलाला काय झालं मग ड्रायव्हर बसावला म्हणजे आपली बैल म्हणून तो हाणतोय. तुम्ही त्याचा खर्च पाणी केला पाहिजे. मला एक गोष्ट सांगा दादा की मग ह्याच्यात मग इन्शुरन्स वगैरे नाही काय बैलांचा असेल किंवा तुमचा असेल? हा, विमा आहे ना आता. विमा उतरवायचा म्हणजे जे गाडा मला काही ते उतरवतात. हा, गाडा मला आता आपण समजा आता मी ह्या बैलाची गाडी परमनंट मला ही सांगतेच कारण मी पण नाही म्हणतच नाही बैलाची गाड्या नाही तेव्हा विमा मालकच उतरावते ती. स्वतःचा पण बैलांचा पण असतो का? बैलांचा नुसतो आपला ड्रायव्हरांचा असतो. हा, बैल सोडून अजून कुठल्या शर्यत भरतात पुसेगावमध्ये? डॉग रेस आहे. डॉग रेस सुद्धा हिंद केसरी नावानं ओळखली जाते. सगळ्यात जास्त डॉग रेस इथं येते. जे जातीचे जे श्वान असतात त्याची आता महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा सुद्धा पुसेगावमध्ये भरली जाते. कबड्डी असती. एखाद्या पैलवानाला मालिश करतात नाही का, जिम झाल्यावर तालीम झाल्या, मग बैलांना जर शर्यत झाली तर बैलांची पण मालिश होती का? होती.
कशी होती? बैल म्हणजे आता समजा बैल छातीत भरतो हां. बैल म्हणजे काय बैलाला दुखापत झाली तरी आम्ही आता छकड्याला झोपला का बैल पहिली गोष्ट म्हणजे आम्ही बांबीम लावून बैलाचा पाय चोळतो, स्प्रे बी मारतो बैलाचं, घरी गेल्यावर त्याला गरम पाण्यानं सकाळी गरम पाण्यानं धुवायचा, मग त्याचं जेणेकरून की त्या शिरा मोकळ्या हव्या, बरं, म्हणजे आपलं रक्तवाहिनी माहिती आहे ना ती मोकळी झाली म्हणजे बैल फ्रेश असतो. बरोबर. केलं या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये मला डॉक्युमेंटरी करायचा एक खूप दिवसापासून छंद म्हणू शकतो किंवा एक डोक्यामध्ये संकल्पना चालू होती की मला या पुसेगावच्या मैदानाची डॉक्युमेंटरी करायची किंवा बैल कसा पळतो, बैलाबद्दलच्या भावना काय असतात लोकांच्या. ड्रायव्हरला विचारलं आम्ही, बैलांच्या मालकांना विचारलं, ज्यांचा बैल जिंकला आहे, गट पास झाला आहे, म्हणजे सेमी फायनल या गोष्टींसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे, त्या मालकांची आम्ही चर्चा केली. तर हा क्षण परत येणार नव्हता लाईफमध्ये आणि ह्या क्षणाची मी कित्येक वर्ष वाट बघत होतो आणि तो क्षण आज माझ्यासाठी आला आणि सेवागिरी महाराजांच्या पुण्याने मला तो एक क्षण भेटला की डॉक्युमेंटरी करण्याचा एक म्हणतात ना की ग्रीन सिग्नल भेटला आणि तो एवढा आनंद झाला मला की ग्रीन सिग्नल भेटल्यामुळं. आणि मी खरंच धन्यवाद देतो सेवागिरी महाराजांना की मला हा क्षण आणण्याचा तुम्ही पुण्य केलं माझ्यावरती. तर नॅशनलची व्हॉलीबॉल स्पर्धा आहे, हिमाचल प्रदेश, युपी, हरियाणा, पंजाब सगळी राज्य इथं येतात खेळायला, दिल्ली वगैरे. बँड पासून म्हणजे सुरुवात बँडच्या विषय येते, बँडच्या सुद्धा आमच्याकडे बँडच्या पण स्पर्धा सगळं म्हणजे मला आवर्जून सांगेन की ग्रामीण भागामध्ये कृषी प्रदर्शन भरवणारं एकमेव पुसेगाव आहे. मला पण थोडे कार्यक्रम असतात आमच्या जवळपास माझ्या ताब्यात 97 सालापासून कार्यक्रम होतो इथं. बापरे, म्हणजे वैशिष्ट्य आहे बरं का या गावाचं. म्हणजे खरंच आनंद वाटतो की फक्त बैलगाडीच नाही, या यात्रेनिमित्त सगळेच कार्यक्रम. महाराष्ट्राच्या संस्कृती जेवढे खेळ आहेत ना तेवढे सगळे इथं घेतात. बापरे, नाही धन्यवाद, तुम्ही बोलला, मला आनंद झाला तुमच्याशी बोलून आणि असंच पुसेगावचं नाव महाराष्ट्रात एक नंबरला न्या. सेवागिरी महाराज की जय. ह्या पुसेगावच्या मैदानात हे आत्ताचं 78वं वर्ष आहे. हे महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं मैदान मानलं जातं. महाराष्ट्रामधल्या नामांकित मैदानापैकी एक मैदान आहे. म्हणजे याला मी जसं तुम्हाला याच्या व्हिडिओच्या अगोदर पण सांगितलं की याला महाराष्ट्राची बैलगाडीची पंढरी म्हटलं जातं. ठीक आहे, तर बैलगाडीच्या पंढरीत आज येण्याचा क्षण भेटला, इथं डॉक्युमेंटरी करायची संधी भेटली, ती खरंच अविस्मरणीय होती. बैल कसा पळतो, बैलाबद्दलच्या पाठीमागची कहाणी काय असते, लोकांच्या तोंडावरचा आनंद काय असतो, ड्रायव्हरच्या मनामध्ये काय चाललेलं असतं, ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा केली. बाबा ड्रायव्हर एवढ्या लहान वयात कसा ड्रायव्हरकडे आकर्षित होतो. आम्ही यांना भेटल्यानंतर ह्यांना सांगितलं की लहानपणापासून आवड होती आणि लहानपणापासून ह्या क्षेत्रात येण्याचा एक छंद होता, ते छंद पार पाडला आणि तेच म्हणजे ह्यांच्या पिढीला पण तेच सांगणार की कर म्हणून, एक आवड म्हणून. आता म्हणजे जाता जाता मला यांना 2 गोष्टी विचारायच्या आहेत की ह्या बैलगाडी क्षेत्रामधून म्हणजे जसं आता तुम्ही शेती पण करत असाल, बैलगाडी क्षेत्रामधून तुम्हाला खरंच घरामधलं घर भागतं का तुमचं? नाही, आपण पहिली गोष्ट म्हणजे ही नादासाठी करतोय, घर बागायसाठी, म्हणजे बैलांच्या ह्याच्यावर आम्ही ही नाही की आम्ही नाद म्हणून गुलालासाठी पळतोय शेट. म्हणजे आपल्याला गुलाला भेटावं, आम्ही पैशासाठी पळत नाही, पैसे घालवतोय. म्हणजे आता ही खर्च म्हणा, पोरं मागं 10-15 पोरं असते ती मागं. आता आज आम्ही रात्री आलोय सगळी, रात्री गारट्यात झोपलो, काय बैलासाठी फक्त गुलाल, पैशासाठी आम्ही पळतच नाही पहिली गोष्ट. बापरे, हां, म्हणजे आपलं गुलालासाठी. हे क्षण परत येणार नाहीत, त्यांना घर राहिलं तरी चालेल पण गुलालासाठी पळणं आणि गुलालासाठी करणं हे आपण म्हणत असतो बघा, आपल्याला अडचणी येत असतात आणि आपण म्हणतो आता थांबलो, आता बस, आता पैसे नाहीत, आता मी संपवून टाकतो स्वतःला, काय करतो. पण हे जी माणसं आहेत ना, हे फक्त एक गुलाल अंगावरती, एक मूठ गुलाल पडायसाठी एवढं स्वतःला समर्पित करतात बैलगाडा शर्यतीला किंवा या मैदानांना. ह्यांना खरंच मानलं पाहिजे. आणि ह्या मैदानी खेळाला महाराष्ट्रामध्ये एवढं नाव भेटले, जशी बंदी होती त्याच्यापेक्षा बंदी कुठल्यानंतर ते जेवढं जे प्रेम भेटले म्हणजे विचार करण्यापलीकडचं प्रेम आहे. मी खरंच हिंदकेसरी मैदानाला, पुसेगावच्या मैदानाचं जे नियोजन आहे त्याला मी सलाम देतो. कारण ह्याच्यासारखं नियोजन आत्तापर्यंत मला नाही वाटत की महाराष्ट्रात कुठं होत असेल. काय तुम्हाला काय वाटतं? नाही होत. म्हणजे बैलगाडी मालकांची येण्याची व्यवस्था असेल किंवा त्यांना जागा नेमून दिलेल्या असतील, मोठ्या बैलांना वेगळं, छोट्या बैलांना वेगळं असेल, परत मेडिकलच्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी या मैदानानं करून दाखवल्यात. म्हणजे ह्या पुसेगावच्या यात्रा कमिटीला खरंच थँक्यू माझ्याकडनं आणि हॅट्स ऑफ. म्हणजे बोलू नाही शकत, शब्दात व्यक्त नाही करू शकत. तर मित्रांनो सांगायचं एवढंच होतं की बैलगाडा क्षेत्र ही असं आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो की समुद्र आहे
समुद्र न आटणारा माणूस म्हणजे बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राला लागलेली पंढरी आहे आणि या पंढरीत उभा आहे मी आणि ती क्षण भेटला ती खरंच मी काय शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला. तर ही डॉक्युमेंटरी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि या डॉक्युमेंटरीमध्ये अजून काय करता येईल आपल्याला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अनफिल्टर अमर याच्या जर सेगमेंट तुम्हाला पाहिजे असतील अजून नवीन नवीन गोष्टी येणार आहेत महाराष्ट्रामधले कल्चर या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काही डॉक्युमेंटरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.